हॅलो फ्रेंड, मी मागच्या व्हिडिओमध्ये क्लास 5चा स्कॉलरशिपचा मॅथचा लेसन नंबर 1 मधला एक्सरसाइज 1.1 घेतलेली होती. ठीक आहे, आता या व्हिडिओमध्ये बघणार आहे एक्सरसाइज 1.2. ते या व्हिडिओमध्ये मी एक्सरसाइज 1.2 मध्ये सर्व एक्झाम्पल घेणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला बघूया. फर्स्ट क्वेश्चन काय आहे, राईट द नंबर. हा नंबर दिलेला आहे आपल्याला यूजिंग देवनागरी नंबर. म्हणजे काय करायचं आहे, या नंबरला देवनागरीमध्ये लिहायचं आहे. म्हणजे मीन्स मराठीमध्ये आपल्याला कोणत्या याच्यामध्ये दिलं आहे, इंटरनॅशनल न्यूमेरल्समध्ये दिलं आहे आणि कोणते सांगितलेलं आहे देवनागरीमध्ये बनवायचं आहे. त्याला सांगा कसं लिहिसाल. 2ला कसं लिहितो आपण, 2 2 3 0 4 6 9. आता बघा यातले ऑप्शन कोणतं करेक्ट येईल. 2 3 0 4. हे बघा इथं काय आलेलं आहे 6. आपला इंटरनॅशनल नंबर आलेला आहे. आपल्याला काय पाहिजे, देवनागरी पाहिजे. आता याच्यामध्ये पण बघा सेम नंबर दिला आहे, पण इथं काय आलं आहे 9 इंटरनॅशनल नंबर. हा बघा हा नंबर आहे, कारण याच्यामध्ये सर्व काय आलेलं आहे देवनागरी. म्हणजे आपलं कोणतं येईल, ऑप्शन नंबर 3. चला सेकंड नंबरचा क्वेश्चन बघा. राईट द नंबर दिलेला आहे यूजिंग इंटरनॅशनल नंबर. आता आपल्याला देवनागरीमध्ये नंबर दिलेला आहे आणि कोणत्या ह्याच्यात लिहायचं सांगितलेलं आहे, इंटरनॅशनल न्यूमेरल्समध्ये. कोणता येईल, काय लिहित असतो, 4 1 6 5 7 8. कोणता येईल, 4 1 6 5 7 8 येईल का. यस, हा येईल का. 4 1 5, इथं काय 1 5 आहे, आपलं काय 1 6 आहे. हा येईल का 4 1 6 8 5. नाही, हा पण नाही. कोणता येईल, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. थर्ड नंबरचं बघा. हाऊ मेनी हवर आफ्टर एक्स आय मीन्स काय असतो, एक्स मीन्स 10 असतो आणि 1 आय काय असतो 1. म्हणजे 10 + 1 11. म्हणजे एक्स आय काय असतो आपला 11. विल द क्लॉक शो आय व्ही मीन्स काय असतो 4. म्हणजे काय म्हणते आपल्याला क्लॉकमध्ये काय असते, अशी क्लॉक असते. इथं काय असते 12 3 6 9. किती असतो 1 2 3 4 5 6 नंतर 7 8 9 10 11. काय म्हटलेलं आहे, हाऊ मेनी अवर आफ्टर एक्स आय मीन्स 11च्या नंतर किती क्लॉक शो 4. म्हणजे 11 नंतर किती अवर होतील, 4 पर्यंत. ही इथं 4 आहे आणि इथं काय 11 आहे. किती होतात 1 2 3 4 5. किती अवर होतात आपले 5 ओव्हर. आता 5ला आपण रोमन नंबरमध्ये, आपल्याला ऑप्शन कशामध्ये दिलं आहे, रोमन नंबरमध्ये. म्हणजे 5ला आपण रोमन नंबरमध्ये कसं लिहितो, व्ही. म्हणजे ऑप्शन नंबर 2. समजलं. हे बघा 4 नंबरचा क्वेश्चन बघा. देयर आर चेअर फ्रॉम नंबर XXVII टू LXVI. म्हणजे आपल्याला रोमन नंबर दिलेला आहे. काय म्हणते, चेअर आहेत इन अ रो ॲट ॲन ऑडिटोरियम. म्हणजे एका हॉलमध्ये काय आहेत, चेअर आहेत या नंबरपासून ते या नंबरपर्यंत. हाऊ मेनी चेअर आर देअर इन द रो. मग त्या रोमध्ये किती चेअर आहेत. ठीक आहे. आता आपण हे रोमन नंबर दिले आहेत. आधी काय करू, आपण याला कोणते नंबर आहेत ते बघूया. VII काय असेल, XX मीन्स 20 आणि VII मीन्स काय असतो 7. म्हणजे 20 + 7 27. आणि काय LXVI, L मीन्स 50, X मीन्स 10, VI मीन्स 6. म्हणजे काय येते हा नंबर, कोणता नंबर येते हा, 10 50 + 10 + 6 काय ते 56. ठीक आहे. आता काय म्हटलेलं आहे, त्या रोमध्ये किती चेअर असतील. मग काय करायचं, 56 - 27 करायचं. ठीक आहे. म्हणजे काय ते आपला आन्सर. सॉरी, हे बघा क्वेश्चनमध्ये थोडंसं करेक्शन आहे. हा आहे LXVII. ठीक आहे. म्हणजे काय होणार 50 + 10 + 7. ठीक आहे. आता काही नाही, मग 57. मग काही 57 - 27 काय येईल 0 4. हा काही 67. 6 - 2 4. म्हणजे आन्सर आपला आन्सर नंबर 3 40. ठीक आहे. आता बघा 5th नंबरचा बघा. काय दिलेलं आहे आपल्याला, एक एक्सप्रेशन दिलेलं आहे आणि सॉल्व करायचं आहे. बघा XIV + C - XXI + VII. आता XIV काय असेल, XIV काय असतो, हा 10 आणि हा 4 मीन्स 14 प्लस C काय असतो 100
मायनस एक्स एक्स आय मीन्स एक्स एक्स 20 आणि 1 21 प्लस 7. ठीक आहे. आता काय करायचं, आधी सबट्रॅक्शन सॉल्व करून घ्यायची. म्हणजे 14 प्लस 100 मायनस 21 काय ते 79 प्लस 7 आणि या सर्वांची काय करायची ॲडिशन करायची काय ते 100. म्हणजे आपला ऑप्शन नंबर 2 100. ठीक आहे, समजत आहे. 6 नंबरचा क्वेश्चन बघा, सेम तसाच आहे. काय एम मायनस डी डिवायडेड बाय एल. चला एम मायनस डी डिवायडेड बाय एल. एमला काय म्हणतो आपण 1000 मायनस डी काय असते 500 डिवायडेड बाय एल. एल काय असतो 50. ठीक आहे. आता बघा इथला एक 0 आणि इथला एक 0 कट होते. काय होते 5ने 15ला डिवाइड केलं तर काय राहते 10. ठीक आहे. आणि याची सबट्रॅक्शन केली तर काय ते 990. म्हणजे आपला ऑप्शन नंबर 4. हे बघा क्वेश्चन नंबर 7. राईट सी डी एल एम इन डिसेंडिंग ऑर्डर. काय लिहायचे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहायचे. चला काय करूया आपण आधी याचे नंबर लिहून घेऊया. काय असतो सी मीन्स 100, डी मीन्स 500, एल मीन्स 50 आणि एम मीन्स 1000. ठीक आहे. आता डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय असते मोठ्यापासून छोट्यापर्यंत. आता सर्वात मोठा नंबर कोणता याच्यामध्ये 100 आहे, त्याच्यानंतर 1000, 500, नंतर 100, नंतर 50. म्हणजे आपली कसं इन डिसेंडिंग ऑर्डर एम, 500ला काय म्हणतो आपण डी आणि 100ला सी आणि एल. म्हणजे आपली डिसेंडिंग ऑर्डर कोणती येईल एम डी सी एल. आता ऑप्शन चेक करायचं कोणता आहे एम डी सी एल मीन्स ऑप्शन नंबर 1. हे बघा 8 नंबरचा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे. परत आपल्याला एक सम दिलेली आहे ती सॉल्व करायची आहे. बघा काय आहे एक्स 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 आय एक्स. आता एक्स 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 प्लस काय असते हे 13 आय एक्स काय असतो 9 मीन्स 30 प्लस 9 काय होते 39 प्लस व्ही आय 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 काय आहे व्ही नंतर 3 मीन्स काय असतो 8. म्हणजे 39 प्लस 8 काय होत असते 47 मीन्स ऑप्शन नंबर 2. 9 नंबरचं बघा सिम्प्लिफाय एम अपॉन डी मल्टिप्लाय बाय एम अपॉन एल. आता याला काय करायचं आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. त्याला सॉल्व करूया. एम काय असतो आपला 1000, डी काय असतो 500 मल्टिप्लाय बाय एम काय असतो 1000 आणि एल काय असतो 50. ठीक आहे. आता बघा हे 0 कट होतील, हा पण एक 0 कट होते. 5 1 जा 5, 5 2 जा 10 काय आलं 20. 5 1 जा 5, 5 2 जा 10 म्हणजे काय राहिलं 2 मल्टिप्लाय बाय 20 म्हणजे काय ते 2 मल्टिप्लाय बाय 20 40. आता आपल्याला ऑप्शन कशामध्ये दिलेले आहेत सर्व रोमन नंबरमध्ये दिलेले आहेत. म्हणजे 40ला कसं लिहू शकतो आपण काय लिहित असतो रोमन नंबरमध्ये एल मीन्स 50 आणि त्याच्यासमोर एक्स लिहित असतात. म्हणजे काय असते 50 मायनस 10 40 मीन्स ऑप्शन नंबर 4. हे बघा 10 नंबरचा क्वेश्चन सिम्प्लिफाय डी अपॉन एम मल्टिप्लाय बाय सी. तर डीला काय म्हणतो आपण 500 अपॉन एमला 1000 मल्टिप्लाय बाय सीला 100. काय करू 2 0 कट करते, परत इथला एक 0 कट होऊन काय ते आन्सर 50. आता ऑप्शनमध्ये बघा 50 दिलेला आहे कुठं नाही दिलेला. तर काय करावं लागेल आपल्याला ॲडजस्ट. आता सी मीन्स काय असतो आपला 100 आणि डी काय असतो 500 हे येईल का 150 सॉरी नाही. एल मीन्स काय असतो आपला 50 आणि सी काय असतो 100 म्हणजे 50 मायनस 100 येईल का ऑप्शन नाही, कारण काय ते -15 आन्सर. आता हे बघा सी मायनस एल, सी मायनस एल. सी काय असतो आपला 100 आणि एल काय असतो 50 म्हणजे 100 मायनस 50 काय ते आन्सर 50 म्हणजे ऑप्शन नंबर सी. हे बघा क्वेश्चन नंबर 11. 2.25 स्टुडंट स्टडी इन अ गुरु स्मृती विद्यालय. एक्सप्रेस दिस नंबर इन इंटरनॅशनल न्यूमरल्स. 2 and काय म्हटलं आहे 2.25 1000चा क्वार्टर म्हणजे 4th पार्ट काय येतो 250 म्हणजे काय ना आपला नंबर 2250 म्हणजे आन्सर कोणतं येईल आपलं काय म्हटलेलं आहे कोणत्या नंबरमध्ये लिहायचं आहे इंटरनॅशनल न्यूमरल्समध्ये म्हणजे काय येईल ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 12 बघा सॉरी क्वेश्चन नंबर 12 बघा. राईट द रोमन न्यूमरल्स एल एक्स व्ही डी सी एम इन डिक्रीजिंग ऑर्डर. चला एल मीन्स काय असतो एल एक्स व्ही
डी सी एम. एल किती असतो आपला 50, एक्स मीन्स 10, व्ही मीन्स 5, डी मीन्स 500, सी मीन्स 100 आणि एम मीन्स 1000. तर काय म्हटलेलं आहे डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजे मोठ्यापासून छोट्यापर्यंत. मोठा कोणता आहे मग एम, नंतर डी, नंतर सी, नंतर एल, नंतर एक्स, नंतर व्ही. कोणते येईल ऑप्शन नंबर 4. अशा प्रकारे मी इथं स्कॉलरशिपच्या लेसन नंबर मॅथच्या लेसन नंबर 1चा एक्झरसाइज नंबर 1.2 कंप्लीट केलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.